नमस्कार. होम मिनिस्टर पैठणी आता माहेरच्या अंगणीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. या प्रवासामध्ये आपण दोन वहिनींना भेटणार आहोत ज्या माहेरी आलेल्या आहेत. वहिनींचं नाव आहे तनुजा बबन महाबळे, सासरचं नाव तनुजा उमेश सुरवर. या वहिनींचं नाव आहे अस्मिता चंद्रकांत पारठे, हे माहेरचं नाव, आणि सासरचं नाव अस्मिता नरेश पवार. आता आपण रायगड जिल्ह्यातल्या वावरले या गावात आलेले आहोत. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. घ्या उखाणा. सासू सासरे प्रेमल, दीर माझा हौशी. उमेश रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. काय सांगता. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. ओळख करून द्या ना सगळे. हे माझे मिस्टर. नमस्कार. ही माझी मामी. नमस्कार. नमस्कार मामी. ही नणन. नमस्कार. ही काकांची मुलगी. नमस्कार. ही मामाची मुलगी. हे सासरे. नमस्कार. ही सासू. अरे ते मामा. हे दादा आणि हे आजी. वा आजी नमस्कार. नमस्कार. बोला इकडे. ही आई, हे बाबा, ही आजी. आजी नमस्कार. काका, काकी, नमस्कार. काकी, भाऊ, वहिनी, बहीण, वहिनी, वहिनी, मामी, मामा, मामा आणि मामा. अरे भरपूर मामा आहेत. हा, गावातच आहेत माझे मामा. सगळे मामा गावात राहतात, पण सगळं बालपण याच घरात गेलं. नाही, आमचं जुनं घर होते तिकडं माझं बालपण गेलं. त्याच्यानंतर इथे आम्ही 10 वर्ष झालं शिफ्ट झालो. आई बाबा काय करायचे? बाबा अंबरनाथला कामाला होते आणि आई हाऊस वाईफ घर. आणि किती जणांचं कुटुंब तुमचं? माझे काका 3. पहिले जॉईंट फॅमिली होती, नंतर इकडे आल्यानंतर आम्ही वेगळे झालो. मग एकदम मस्त आनंदात सगळं. हो ना. आई कसा होता स्वभाव शाळेत असताना? छान. जावई चांगले? काय कौतुक आहे सासूबाईंच्या चेहऱ्यावर. काय जावई बाबू, तुमचं बालपण कुठे गेलं? बदलापूर. किती वेळा येता माहेरला? फार कमी वेळा येते मी. का हो? महिन्यातून एकदा येते. महिन्यातून एकदा येते. फार कमी वेळा येते, पण महिन्यातून एकदा येते. नाही. अरे ते काय बोलतायत. येते ना? हो येते. तुमच्या घरी कोण कोण आहे हो तिकडे? काका, काकी, आई, वडील, भाऊ, 2 बहिणींची लग्न झाली. पण लग्न ठरलं तो दिवस आठवतोय तुम्हाला? हो इथे आले होतो. नाही मग काय झालं आलात तेव्हा? काका होते माझे वरोशाचे आणि नांगोरल्याचे, त्यांनी सुचवलं. आणि मग काय लगेच होकार झाला? नाही, पहिल्या दिवशी बघायला आलेले, नंतर परत मग दुसऱ्या दिवशी पुन्हा बघायला आले. कोण? बघायला आलो. पुन्हा मुलगी बघायची बोलतात. कसा आहे स्वभाव? मस्त आहे. मस्त आहे. सगळ्यांना सांभाळून घेणारी. किती दिवस झाले लग्नाला? 7 वर्ष झाली. 7 वर्ष झाली. मला काल परवा झाल्यासारखंच वाटतंय. थँक्यू. कसा आहे स्वभाव? पण एकदम छान. आणि त्यांचा? मस्त. का? सांभाळून घेतात ते मला. खूप छान सासर आहे माझं. कोण कोण आहे तिकडे? सासू सासरे, दीर, 2 नणंद आहेत, त्यांची लग्न झाली, आणि माझी 2 मुलं आहेत, एक मुलगी एक मुलगा. सासरी असताना माहेरच्या कुठल्या आठवणी येतात तुम्हाला नेहमी? घरची आठवण येते ना, आई बाबा वगैरे मिस करतो सगळं, बालपण वगैरे. शाळेतून तक्रारी यायच्या तुमच्या? नाही, पण भांडणं व्हायची म्हणजे मुलींवर. का 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 का? लहानपणी अशीच मैत्रिणी बरोबर. तुम्ही नोकरी करायचे? हो नोकरी करू. कुठे? मग काय त्यावेळेला काय हट्ट करायची काही? असं करायचे. शिक्षणासाठी फक्त हट्ट केलेला. 12वी पर्यंत बस बोलत होते, कारण माझ्या जोडीला कोणी नंतर मुलगी नव्हती जायला. ती बोलली नाही मला शिकायचंय पुढे, कारण कॉलेज कर्जत पासून पण 7 किलोमीटर लांब होता. कुठे? वेणगाव पासून पण आतमध्ये होता. कोकण कॉलेज आहे. तर ते बोलत दे एवढ्या लांब एकटी नको जाऊ म्हणून. नंतर मग साईडचा माझा एक मुलगा होता, त्याला विचारलं तू घेऊन जाशील का वगैरे, म्हणते तो बोलला हा ठीक आहे मी जाईल म्हणून. मग त्याच्याबरोबर पाठवलं. आणि कॉलेज केलं तुम्ही? हो. कितवी पर्यंत शिकला? 15वी BA झालंय माझं. अरे वा, किती मस्त. बघितलं बाबा, आज कसं लेक कशी ग्रॅज्युएट लेक आहे, हो की नाही? काय जावंय बाबू, साधारणतः या 7 वर्षामध्ये असा कधी दिवस आला का की बाई जरा गप्प राहा असं सांगण्याचा? 15 दिवसातून एकदा होतो. यांनी सगळे जे ॲव्हरेज काढून ठेवलेले आहेत, माहेरी महिन्यातून एकदा, बाई गप्प बस असं सांगायचं 15 दिवसातून एकदा. जावई बापू, तुम्ही काय सांगणार सासरच्यांबद्दल? सगळे चांगले आहेत. चांगले आहेत. वहिनी, ज्या दिवशी पाठवणीचा कार्यक्रम होता वावरले गावामध्ये, तेव्हा सगळे गावातल्या मंडळी इकडे येतात एकत्र? हो सगळे एकत्र पाठवणी करतात. आठवतोय तो दिवस? आठवतो. काय झालं होतं? खूप रडत होती मी तेव्हा. का? मग साहजिकच आहे ना, आई बाबांना सोडून जाणार म्हटल्यानंतर रडायला येणारच ना. त्यामध्ये बाबांचं खूप कौतुक होतं माझं, म्हणजे मला एवढं त्यांनी अंबरनाथला जाऊन अपडाऊन करून आम्हाला व्यवस्थित शिकवलं वगैरे.
त्यांचं जरा हे वाटत होतं. हो थोडंफार रडायला आलंच. काय कुठपर्यंत रडत होते इथे निघाल्यापासून? पूर्ण गाडीत बसेपर्यंत. देवळापर्यंत. मग तुम्ही काय रुमाल वगैरे दिला नाही का? नाही दिला? नाही दिला. का? रडू दे. बरं, मला आता विचारायचंय तुम्हाला, घरातल्या सगळ्या कुटुंबियांना किंवा तुम्ही सगळे या दोघांबद्दल सांगायचं असेल तर कोण बोलणार? एकदम प्रेमळ होती ताई. ताईला एकदम शिक्षणाची आवड होती. मग ताईला जास्त आवड होती? हो, ताईला जास्त आवड होती. मग ताईचं आणि तुमचं रिलेशन कसं होतं? एकदम चांगलं होतं. ज्या दिवशी ताई जाते, बऱ्याचशा घरात आम्ही असं अनुभवलंय की लग्न होतं ना तेव्हा भाऊ आधी खुश असतो की आता तिचं घर, तिचं कपाट सगळं आपल्याला मिळणार, उद्यापासून कटकट नाही. पण ज्या दिवशी ताई निघते त्या दिवशी मात्र डोळ्यात पाणी असतं. याच्या बाबतीत काय होतं? हा, मग तो खूप रडलेला. हो हो. का? ताई आहे ना, एक मोठी होती ना सर्वात आमच्यात जास्त प्रेमळ तीच होती ना. बरं, अजून कोण बोलणार आहे? स्वभाव चांगला आहे तिचा. सुनेचा? हा, फार पुण्य केले असते का अशी मला सून भेटली. छान आहे. माझा मुलगा पण चांगला आहे. काय दोघं चांगले. सर्टिफिकेट मला आहे? त्यांचा काही त्रास नाही तुम्ही अजिबात. पुण्य केलंय हो, म्हणून मग? मला अशी सून मिळाली. हो. बाबांचं काय म्हणणं आहे? सासरे बुवा? प्रेमळ स्वभाव आहे, सगळं सांभाळून घेते म्हणजे. पण लग्नानंतर काय बदल होतो का हो आपल्या वागण्यात? होतो. काय होतो? माझं बाहेर फिरणं कमी झालंय. कशामुळे? 7 वाजले का तू घरी ये पहिले. पूर्वी किती वाजता यायचे घरी? 10-11 मित्रांमध्ये जायचो. आता थोडं कमी जातो. आणि समजा गेलात यांना न सांगता, नाही सांगून जातो. पण जर न सांगता गेलात, असं होतच नाही. पण जर झालं न सांगता गेलात तर काय होईल? सांगूनच जातो. असं सांगूनच जातो. बरं, या घरातलं काय काय माहिती आहे तुम्हाला? घरातल्या वस्तू थोड्यावर माहिती आहेत. माहिती आहेत? बघून ठेवलेल्या दिसत आहेत. आल्याबरोबर जावई बापूंना सगळे डबे दाखवून ठेवलेले आहेत. आता या खेळात काय होणार ते आपण बघणार आहोत. एक पदार्थ बनवण्यासाठी जे जिन्नस लागतात ते घेऊन यायचे. जर 3 आणले तर सोन्याची नथ मिळणार. वेळ आहे 30 सेकंदाची, लक्षात ठेवा. 30 सेकंदात जर त्या 3 वस्तू आणल्या, त्या पदार्थ बनवण्यासाठी लागणारे 3 जिन्नस तरी आणले तरी सुद्धा तुम्हाला बक्षीस मिळणार. हा सोन्याची नथ, ठीक आहे. आणि पदार्थ आहे, तुम्ही सांगू शकता. कोशिंबीर तयार करायला काय काय लागतं घेऊन या घरातून. चला, वेळ सुरू झाली. दहा. गाजर पण आहे बघा फ्रीज मध्ये. 7, 6, 5, 4, 3. सगळे आणून माझ्या हातात दिले. आता थोड्या वेळ अजून 10 मिनिटं थांबलो ना तर सुरी आणून देतील आणि सांगतील आता कोशिंबीर करा स्वतःची. अभिनंदन, सोन्याची नथ तुम्हाला मिळाली. चला, लगेच जाऊन भेटतो पुढच्या. घ्या उखाणा. ज्या घरात आहे स्त्रियांना मान, त्याच घरात असते लक्ष्मीचे स्थान. नरेश रावांच्या पत्नीपदाचा मला आहे अभिमान. अरे वा, क्या बात. चला, सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कसं वाटतंय? छान वाटते. तुम्हाला? छान वाटतं. का? पहिल्यांदा भेटलं तुम्ही. मला भेटले म्हणून. मला वाटलं सासरी आलाय म्हणून. किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला 11 वर्ष कंप्लीट झालं. बरं, द्या ओळख करून द्या. ही माझे मिस्टर. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. बाबा. नमस्कार. वहिनी. नमस्कार. भाऊ. नमस्कार. ही बहीण. हो. ही भावाची मुलगी, ती वहिनी. बर. त्या पण बहिणी आणि मावशी. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. इकडे ही माझी मैत्रीण. नमस्कार. हा माझा मुलगा मोठा. बर. आणि हा छोटा मुलगा आणि ह्या जावांच्या मुली. नमस्कार. नमस्कार. नमस्कार हा सगळ्यांना. सासर कुठलं? बदलापूर. मग कोण कोण असतं तिकडे? तिकडे सासू, 2 दीर असतात. हे धरून मी 3 जण आणि जावा. जावा. आणि त्यांची मुलं 2. बर. पण मग मला सांगा, तुम्ही इतके हळू का बोलताय माहेरी आलात तर? तर जावयाने हळू बोलायला पाहिजे ना. माहेरी आल्यावर आवाज वाढतो मुलीचा. नाही, असं काय नाही, आवाजच नाही, मी असंच असतो. एवढाच आहे कमी? नाही, असं तसा जास्त मुलांवर असतो. त्यांना विचारतो, काय हो केवढा आवाज? एवढाच असतो? नाही, जोरात असतो. मला माहिती आहे ना, सगळ्यात मोठा आवाज तेच ऐकत असणार. काय हो, किती वर्ष झाली लग्नाला? 11 वर्ष. काय झालं त्या दिवशी? काय आलं होतं त्या टायमाला. चुलता, चुलती आणि भाऊ, आई असे सगळे आले होते.
आणि मग लगेच लग्न ठरलं? हा लगेच. काय हो, हो लगेच ठरलं. काय दिलं होतं? कांदा पोहे. भात आणि पोहे हे रायगडात मिळणारच तुम्हाला. बघण्याचा कार्यक्रम कांदा पोह्यांनीच होता. पण वहिनी, इतक्या गोड तुम्ही आज हसतात, माहेरी आलेले आहात. आई, तुम्हाला मला विचारायचंय, लहानपणी या ताईचा स्वभाव कसा होता? थोडी हट्टी करायची, नंतर मग यायची शांत व्हायचे परत. कशासाठी हट्ट असायचा? का ही भाजी नाही आवडत, ती भाजी नाही आवडत. भाजीवरून हट्ट? हा, भाजीवरून हट्टे. एखादी वस्तू पाहिजे असेल तर हट्टीपणा करायची का? हो हो करायची. काय बाबा, तुम्हाला काय आठवतं आज बालपणीचं? काय थोडं हट्टे पण करायचे, पण ते तेवढं शांत व्हायची. तिला दिला आणून का काही पाहिजे ते आणून दिलं की शांत. पण हट्टीपणा व्यक्त कशा करायच्या? बोलून करायच्या, शांत राहून करायच्या, आदळआपट करून? आदळआपट करून करायची. बालपण सगळं आईच्या डोळ्यातून दिसायला लागलंय आम्हाला तुमचं. आदळआपट करून करायची. आदळआपट? काय हो, तुम्हाला आता घाम फुटतोय? आताही हट्टीपणा करतात? खरं सांगा. करतात वर जोर दिलाय फार तुम्ही. पण काय हो, कसं वाटतंय आज, किंवा यांच्या येण्याने 11 वर्षात तुमच्याकडे काय प्रगती झाली, काय बदल झाला असं वाटतं तुमच्या कुटुंबात? काय नाही, म्हणजे शांत स्वभाव आहे. कधी कधी अधून मधून हट्टीपणा करते. होय ना. हा, बाकी काय नाही. पण तुम्ही काय करता आता? स्वतः व्यवसाय? व्यवसाय रिक्षा चालवतो. रिक्षा चालवता. पण घरामध्ये जे काही आनंदाचे क्षण आले त्याचं श्रेय या माऊलीला देणार तुम्ही? हो, 100%. हा. सासरी गेल्यानंतर त्या घरात आनंद द्यायचा, सुख द्यायचं, समृद्धी होण्यासाठी प्रयत्न करत राहायचं आणि सासरच्या प्रत्येकाला आनंदी करण्यासाठी झटत राहायचं. हो. मी तुम्हाला विचारतो, तो पाठवणीचा दिवस, हे अख्खं गाव आता सुद्धा इतक्या जणी आलेले आहेत, जेव्हा गावातली एखादी मुलगी सासरी जाते, कसं असतं सगळ्या कुटुंबातलं वातावरण? तर साखरपुडा हळदीपर्यंत खूप छान असतं. उठणं लागतं आणि मग तेव्हा थोडं भरून येतं, हळदी लागताना भरून येतं. नंतर रात्रीचा कार्यक्रम वगैरे छान होतं. मग जेव्हा लग्न वगैरे पण हसत खेळत लागतं आणि जेव्हा पाठवणीचं वेळ येतं मग तेव्हा एकदम भरून आल्यासारखं होतं सगळ्यांनाच. आणि मग आईला मिठी मारते आणि मग पाठवणी होते, वहिनी सगळेच येतात जवळ. आणि माझ्या वडिलांनी तर सांगून ठेवले, आपण सासरी जाणार आहोत तर आनंदाचे क्षण घेण्यासाठी जाणार आहे तिथे. मुलीला कसं आपण अश्रूच्या ह्याच्यामध्ये पाठवायचं नाही, तिथं आनंदित राहिली पाहिजे मुलगी आपली. म्हणून रडायचं, पण तेवढ्या पुरता रडा, नंतर मग आपल्या हसत सासरी जा, त्यांनी अगोदरच सांगितलेलं लग्नाच्या आधी. नाही, पण मला काय विचारायचंय, ज्या वेळेला गावातली एखादी मुलगी लग्न करून जाते तेव्हा जसं आईच्या डोळ्यात पाणी असतं तसं आजूबाजूच्या शेजारी लहानपणापासून तुम्हाला बघितलेल्या प्रत्येक मावशी, आत्या, माईच्या डोळ्यावर पाणी असतं. खरंय? हो खरंय. तुमच्या गावात तसंच आहे? हो तसंच. सगळे पाठवणी करायला असतात? हो, सगळ्या. हो? पूर्ण गाव आमच्या तिकडे वर परत जातात, गावातून पूर्ण मिरवणूक काढतात तिकडे. झाली मग सगळे भेटायला येतात. सगळे भेटायला येतात. हो. नाही, कारण खरं आहे, लहानपणापासून याच गल्ली बोळात खेळत संस्कारांची शिदोरी घेऊन ती माऊली दाचरी चाललेली असते आणि सुखदुःखात सगळे एकत्र येतात, त्याला तर गाव म्हणतात. बरोबर की नाही? बरं, मला इतरांना विचारायचंय, तुम्हाला काही बोलायचंय का या दोघांबद्दल किंवा यांच्या बालपणाविषयी? शेजारी पाजारी कोणी बोलणार आहेत का आठवणीविषयी? बहिणीचा स्वभाव तो खूप प्रेमळ आहे आणि तिने कधी अजूनपर्यंत आम्हाला खूप त्रास असा कधीच दिला नाही. आणि तिकडे पण राहते, पण असं वाटत नाही का माझी बहीण तिकडे राहते. तिकडे पण तिचं गेलं तरी पण ते आम्हाला दररोजचं फोन वगैरे चालूच असतं. मग ते असं वाटतं की आमची बहीण इथेच आहे म्हणून. वहिनीचं काय म्हणणं आहे? खूप छान स्वभाव आहे. जेव्हा माझं नवीन लग्न झालं त्या दिवशी मला असं वाटत होतं की या रागीट आहेत, असं ओरडतील वगैरे. पण नंतर जसं आम्ही एकमेकींच्या समोर यायला लागलो तसं समजायला लागलं की यांचा स्वभाव कसा आहे, काय ते. पण जसं दादाने सांगितलं, तिकडे असते तेव्हा आम्हाला जाणवत नाही की ही तिकडे आहे, पण जेव्हा इकडे येते तेव्हा जाणवतं ही इकडे आली आहे. नाही म्हणजे ननंद भावजांसारखं आम्ही असं कधी राहिलोच नाहीये. नाही म्हणजे कसं असतं ते? कसं राहायचं? मैत्रिणीसारखं, बहिणींसारखंच राहिलेलं आहे. अरे वा, व्हेरी गुड, किती छान. बघा, पण मला सांगा, त्यांना आधी जेव्हा आल्या तेव्हा असं वाटत होतं यांचा स्वभाव जरा डेंजर असेल? नाही, त्यावेळेस काय झालं, मी प्रेग्नेंट पण होते आणि मग मी खूप चिडचिड करायचे त्या टायमामध्ये, त्याच्यामुळे तिला तसं वाटलं असेल. आपण गप्पच आहात का हो 11 वर्ष? हा, काय बोलतच नाहीत ते? केवढं त्यांचा स्वभाव शांतच आहे आणि असे शांत राहा. घरामध्ये फक्त आनंद नांदू द्या, या मनापासून आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. बहीण बोलते, कुठे आहे?
खूप समजूतदार आहे ती. मला सगळ्या गोष्टी जास्त समजून घेते. प्रॉब्लेम असेल तर पहिले मी तिला सांगते आणि मग काही सोल्युशन काढते. म्हणजे तुमच्यामध्ये तुम्ही मोठ्या का? मी मोठी आहे. लहानपणी कशा होत्या? मी खूप आगाऊ होते, भांडखोर पण होते. मग तुमच्या दोघांमध्ये समजूतदार कोण होतं दोघींमध्ये? ताई. ताई. हो, हो, खूप समजूतदार आहे. या घराच्या खूप आठवणी असतात. असंच आहे घर पहिल्यापासून, तुम्ही लहान असल्यापासून? नाही, आम्ही पहिले इकडे राहायचो. हा. हे जुनं घर होतं, आता नवीन बांधले तिथे. मग लग्नाच्या 2 वर्ष अगोदर हे नवीन घर बांधले, 1 वर्ष अगोदर. बर, आता एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला. एक वस्तू सांगणार, एक पदार्थ सांगणार. तो पदार्थ तयार करण्यासाठीच्या कुठल्याही 3 वस्तू तुम्ही घेऊन यायच्या आणि जर त्या 3 वस्तू तुम्ही आणल्या इथे 30 सेकंदामध्ये, तुम्ही आज या आमच्या वहिनींना सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. तेव्हा आता मला बघायचं आहे खेळ तुम्ही पूर्ण करणार का. तुम्ही सांगू शकता सगळे कुठे वस्तू आहेत त्या. कोबीची भाजी. वेळ सुरू झाली. लवकर 30 सेकंदात. दहा, 7, 6, 5, 4. कोबी, कांदा आणि बटाटे असे 3 वस्तू तुम्ही 3 जिन्नस आणलेले आहेत. अभिनंदन ताई. ही सोन्याची नथ, वहिनीनं सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळाली. आणि आता आजच्या भागात कोण पैठणी जिंकणार ते आपण बघणार आहोत. आहे सवाशीण बाई ही आली माहेरच्या अंगणी, ओटी भरून हिची ठेवला मान हिच्या मायेनी. आता या खेळाला सुरुवात होणार आहे, पण या खेळात काय घडणार जरा बघूया. या खेळामध्ये आता कोण पैठणी जिंकणार आणि कोण सासरी जाताना पैठणी घेऊन जाणार या माहेराहून ते आपण बघणार आहोत. खेळ सोपा आहे. मिस्टरांच्या डोक्यावरती एक छोटासा बॉक्स लावण्यात आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, हा एक एक चेंडू जो आहे वहिनी त्या बॉक्समध्ये ठेवायचा. तुम्ही पुढे जायचं आणि पुढे गेल्यानंतर 2 बाजूला 2 चौकोन आखलेले आहेत. तो चेंडू बरोबर आपापल्या चौकोनामध्ये पडून राहिला पाहिजे. खेळाच्या शेवटी दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार, म्हणजे चेंडू अनेक आहेत, 1 मिनिटाचा हा खेळ आहे, पण 1 मिनिटामध्ये सर्वाधिक गुणसंख्या ज्या कुटुंबाची होणार त्या माऊलींना मिळणार आहे पैठणी. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. बघूया काय घडलं. 1, 2, 3. चला. यांचा हा बाद झाला. तिसरा बाद झाला. रेषेच्या मागे उभं राहायचं. सहा, 5, 3, 2, 1. वेळ संपली. निकाल आपल्या समोर आहे. 4 आणि 5 अशी गुणसंख्या. उपविजेत्या ठरल्या अस्मिता वैदी. त्यांना झी मराठीकडून चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या तनुजा वैदी. त्यांना तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळत आहे पैठणी. अभिनंदन. हे तुळशी वृंदावन सासरी निघालेली ताई आपल्या आईकडे देणार आहे. डोळ्यात दाटले माहेर, आई बाबांची पायरी. खेळत होते ज्या अंगणात तिथे राहू द्या तुळशीची सावली.
तर अशी ही तुळस माहेराला भेट देऊन लेक सासरी निघाली आहे. सासरी निघालेली ताई तुळशी वृंदावन आईकडे देऊन आता पुढच्या प्रवासाला निघणार आहे. फक्त ही 2च कुटुंब नाही तर हो, आपण सर्वजण आपल्याही घरात सुख समृद्धी वैभव आनंद नांदू दे आणि कायम आनंदाची आणि सुखाची भरभराट होऊ दे ही शुभेच्छा देऊन आजचा हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन, होम मिनिस्टरची पैठणी माहेरच्या अंगणीच्या पुढच्या भागात. नमस्कार.